यूट्यूबवर आता 50, 100, 200 सबस्क्रायबर्सवर सुद्धा कमाई होऊ शकते. हे यूट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे. तुम्ही 50 सबस्क्रायबर्स, 100 सबस्क्रायबर्सवर सुद्धा कमाई करू शकता. यूट्यूबमधून अर्निंग करू शकता. म्हणजेच काय, यूट्यूबवर कमाई करण्यासाठी तुम्हाला आता मॉनिटायझेशनची गरज नाहीये. मॉनिटायझेशन तुम्हाला 1000 सबस्क्रायबर्स, 4000 वॉच टाइम किंवा मग शॉर्ट्सवरती 10 मिलियन व्ह्यूज पूर्ण करण्याची गरज नाहीये. तुमचे 50 सबस्क्रायबर्स जरी असतील ना, तरी देखील यूट्यूबवरून तुम्ही आता कमाई करू शकता. तर ही कमाई कशी करायची, यूट्यूब काय सांगतो आहे, कशा स्टेप्स फॉलो करायच्या, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. कारण की जर तुम्हाला कमाई करायची असेल यूट्यूबमधून तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर हाय, हॅलो, नमस्ते. मी मॅथ. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक द्या, हाईप द्या आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला माहिती आहे, आपल्या चॅनलवर तुम्हाला यूट्यूब संदर्भातली सगळी माहिती, अपडेट्स, रूल्स, रेग्युलेशन, पॉलिसी, यूट्यूबमधून कशी कमाई आपण करू शकतो, त्याचे कोणते कोणते मार्ग उपलब्ध आहेत, हे सगळं काही तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतं. तर यूट्यूब काय म्हणतं, जरी तुमचे 50 सबस्क्रायबर्स असतील किंवा 100 सबस्क्रायबर्स असतील किंवा 500 सबस्क्रायबर्स असतील ना, तरी देखील तुम्हाला यूट्यूबमधून कमाई करता येते. आता ती कशी कमाई करता येते, तुम्ही व्हिडिओज बनवत आहात, व्हिडिओमध्ये जर तुम्ही एखादा प्रोडक्ट यूज केला, एखादी प्रोडक्टच्या बद्दल माहिती सांगितली, तर ती लिंक जी आहे प्रोडक्टची, ती लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकता आणि त्या अफिलिएट मार्केटिंगद्वारा, त्या अफिलिएट लिंक्सद्वारा तुम्ही कमाई करू शकता. जसं की खूप क्रिएटर्सचे चॅनल्स मॉनिटाईज नाही आहेत, तरी देखील ते अफिलिएट मार्केटिंगद्वारे कमाई करत आहेत. कशी कमाई करत आहेत, तुम्ही मिशोचे प्रोडक्ट्स मागवू शकता. मिशोच्या प्रोडक्ट्सवर तुम्ही शॉर्ट्स बनवू शकता, तुम्ही लॉंग व्हिडिओज बनवू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये त्या प्रोडक्ट्सच्या लिंक्स टाकू शकता आणि त्या लिंक्सद्वारे जेवढं काही प्रोडक्ट्स खरेदी करतील लोक, ऑडियन्स जेवढे काही प्रोडक्ट्स खरेदी करतील ना, त्याचं कमिशन जे आहे तुम्हाला मिळणार आहे. तर यूट्यूबमधून कमाई ही ऑडियन्सच्या नंबर्सवरती किंवा सबस्क्रायबर्सवरती अवलंबून नाहीये. तर तुमचे प्रोडक्ट्स किती कमालचे आहेत, तुमचे प्रोडक्ट्स किती युजफुल आहेत ऑडियन्ससाठी, तुमचे प्रोडक्ट्स तुम्ही कशाप्रकारे त्या शॉर्ट्समध्ये, त्या लॉंग व्हिडिओजमध्ये सांगता आहात, त्याची माहिती देता आहात ना, ते महत्त्वाचं आहे. तुमचा व्हिडिओ जेवढा अपिलिंग असेल, त्या प्रोडक्ट्सबद्दलची माहिती जेवढी चांगली असेल, जेवढा तुमचा आवाज क्लिअर असेल त्या प्रोडक्टबद्दलचा, तेवढे जास्त व्ह्यूज तुम्हाला मिळणार आहेत. आणि पुन्हा एकदा तुमचा व्हिडिओ चांगला वाटला, चांगला एंगेजिंग असला, तर आपोआपच त्या अफिलिएट लिंक्सद्वारे तुमची कमाई होणार आहे. आणि यामध्ये कोणतीही मस्करी नाहीये, खूप सिरियस विषय आहे हा. तुम्हाला मी खूप वेळ सांगितलेला आहे, तुम्ही देखील मिशोचा अफिलिएट प्रोग्राम जो आहे त्यामध्ये तुम्ही नोंदणी करू शकता आणि खूप सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला भरमसाठ असे फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर्सची गरज नसणार आहे. तुम्हाला मिनिमम फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्सवरती देखील मिशो अफिलिएट प्रोग्रामला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्यामधून कमाई करू शकता. लोक 10,000, 20,000, 30,000, 40,000 कमाई करत आहेत महिन्याची मिशोच्या अफिलिएट प्रोग्रामद्वारे. मग ते इन्स्टावरून कमाई असेल किंवा मग ती यूट्यूबवरून कमाई असेल, पण करा. कारण की यूट्यूबचं जे मार्केट आहे ना, ते मार्केट खूप मोठं आहे आणि कमाई देखील तेवढीच मोठी आहे. हे झालं ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल. पण जर तुमचे स्वतःचे काही प्रोडक्ट्स असतील, तुम्ही स्वतः काहीतरी बिझनेस करत असाल, रन करत असाल ना, ते प्रोडक्ट्स देखील तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलतर्फे सेल करू शकता. तुम्हाला फक्त ते प्रोडक्ट्स दाखवायचे आहेत, त्याचे व्हिडिओज बनवायचे आहेत, त्याच्या रील्स बनवायचे आहेत आणि तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचा आहे किंवा मग त्या व्हिडिओवर पॉपअप करायचा आहे. जर तुम्हाला या गोष्टी विकत घ्यायच्या असतील तर या नंबरवरती संपर्क साधा किंवा मग जर तुम्हाला या गोष्टी विकत घ्यायच्या असतील तर इन्स्टाला डायरेक्ट DM करा. तुम्हाला सगळे डिटेल्स जे आहेत त्या ठिकाणी मिळून जातील. म्हणूनच म्हणते, चॅनल हाफ मॉनिटाईज नाहीये किंवा चॅनल फुल मॉनिटाईज नाहीये म्हणून आम्हाला रेव्हेन्यू मिळत नाहीये किंवा आमची कमाई होत नाहीये, तर असं नाहीये. थोडंसं डोकं लावा, थोडंसं डोकं लढवा आणि तुमची कमाई देखील तुमच्या 50 सबस्क्रायबर्सवरती, 100 सबस्क्रायबर्सवरती चालू होईल. आता हे झालं 100-200 सबस्क्रायबर्सचं काम, ठीक आहे. पण जर तुमचं चॅनल हाफ मॉनिटाईज झालेलं असेल तर तुम्हाला यूट्यूबने खूप मोठी संधी दिलेली आहे प्रोडक्ट्स टॅग करण्याची. तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये जे काही प्रोडक्ट्स यूज करत आहात, ते प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये, तुमच्या शॉर्ट्समध्ये टॅग करू शकता. हे प्रोडक्ट्स जे आहेत, मिंत्रा, फ्लिपकार्ट, शॉप्सी, पर्पल, नायका, टीरा, या सगळ्या ब्रँड्समधले असले पाहिजे. हे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत तुम्ही टॅग करू शकता आणि या प्रोडक्ट्सवरती ना चांगलं कमिशन मिळतं. म्हणजे एक प्रोडक्ट जर कोणी विकत घेतला असेल तर त्यामागे 100 रुपये देखील निघतात, एवढं कमिशन तुम्हाला मिळू शकतं. त्याचबरोबर जेव्हा तुमचं हाफ मॉनिटाईज चॅनल होतं, त्यानंतर तुम्हाला मेंबरशिपचं ऑप्शन ओपन होतं, सुपर चॅट, सुपर थँक्स, हे सगळे ऑप्शन्स ऑन होतात
आणि तुमच्या चॅनलवरती अजून जास्त रेव्हेन्यू बनायला मदत होते. तर तुम्ही तुमच्या ऑडियन्सला अपील करू शकता की सुपर चॅट, सुपर थँक्सद्वारे तुम्ही चॅनलला मदत करू शकता, किंवा मग तुम्ही तुमच्या मेंबर्सना असे काही मेंबर ओनली व्हिडिओज बनवून देऊ शकता ज्यामुळे तुमच्या चॅनलला ते सबस्क्राईब करतील. आणि आता यूट्यूबने मेंबरशिपची देखील जी प्राईज आहे ती प्राईज वाढवलेली आहे. पूर्वी मेंबरशिपची प्राईज 49 पासून सुरू होती, पण यूट्यूबने आता ती वाढवलेली आहे. म्हणजे मेंबरच्या मागे देखील तुमची कमाई होणार आहे. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा चॅनल फुल मॉनिटाईज होतं त्यानंतर ॲडवरून आपल्याला कमाई मिळते. पण तरीही यूट्यूब हेच सांगतो आहे की ॲडच्या भरोश्यावर राहू नका. तुम्हाला अदर इन्कम देखील तेवढीच मिळाली पाहिजे. त्यासाठी यूट्यूब शॉपिंग ॲफिलिएट प्रोग्रामचा उपयोग करा. त्यासाठी तुम्ही इतर ॲफिलिएट मार्केटिंगचा उपयोग करा. पण अशा प्रकारे तुम्ही तुमची कमाई जी आहे ती वाढवा. कारण की यूट्यूब स्वतः सांगतोय की तुम्ही ॲड्सच्या भरोसे जर बसला ना, किंवा ॲड्सच्या भरोश्यावर जर बसला ना, की मला माझं चॅनल फुल मॉनिटाईज झाल्यानंतर ॲड्सच्या भरोश्यावर माझी कमाई सुरू होईल, तर असं नाही होत. कारण की 1K मागे किती तुम्हाला RPM मिळणार आहे ना, ते देखील महत्त्वाचं आहे. आणि आपल्या इंडियामध्ये 1K मागेचा RPM खूप कमी आहे. आणि ते देखील डिपेंड करतं की तुमचं चॅनल कोणतं आहे, कंटेंट कोणतं आहे, निश कोणता आहे, तुमचा ऑडियन्स कोणता आहे, कुठून बघणारा आहे. खूप सारे फॅक्टर्स त्यामध्ये असतात. त्याचा व्हिडिओ जो आहे मी टाकलेला आहे, नक्की चेकआउट करा की 1Kच्या मागे, 1K व्ह्यूजच्या मागे आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये किती पैसे मिळतात ते. म्हणून फक्त ॲड्स रेव्हेन्यूवरती अवलंबून न राहता आता तुम्ही मेंबरशिप, सुपर चॅट, सुपर थँक्स, शॉपिंग ॲफिलिएट प्रोग्राम, इतर ॲफिलिएट प्रोग्राम्स जे आहेत ते तुमच्या व्हिडिओमध्ये इन्कॉर्पोरेट करायला सुरुवात करा आणि तुमची कमाई वाढवा. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची कमाई जी आहे अगदी 50 सबस्क्रायबर्सपासून देखील सुरू करू शकता. तर नक्कीच तुम्ही हा जो आजचा व्हिडिओ आहे त्याचा विचार करा आणि तशा प्रकारे काम करायला सुरुवात करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील ते देखील नक्की विचारा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप देखील द्या. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.